नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका. गणेश चतुर्थी दिवशी अनेक घरोघरी पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. वर्षातून एकदा आपल्या घरी बाप्पा येतात तर त्यांचे विधिवत पूजन झालंच पाहिजे आणि पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची आपण आधी जमाजमव केली तर ऐनवेळी गडबड होत नाही आणि आपली पूजा पण शांतपणे आणि चांगली होते. आणि पूजा करण्याआधी आपण हे साहित्य जवळ घेऊन बसावे. त्यामुळे पूजा करताना वारंवार उठावं लागत नाही. तर सर्वात पहिलं म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी आपल्याला पार्थिव गणेश मूर्ती घ्यायची आहे. गणेश मूर्ती बाजारामधून खरेदी केल्यावर एखाद्या नवीन वस्त्राने किंवा लाल वस्त्राने झाकून आणावी. त्यानंतर गणपतीला अभिषेक करण्यासाठी शुद्ध पाणी घ्यायचं आहे. पंचामृत घ्यायचं आहे. त्यामध्ये दूध, दही, तूप, मध, साखर या 5 गोष्टी मिसळून पंचामृत तयार करायचं आहे. थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. त्यासोबतच चंदन, हळदी, कुंकू, अष्टगंध, अक्षता, माचीस, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य, गणपतीला जानवे घ्यायचे आहेत, कापसाची वस्त्रमाळ घ्यायची आहे. त्यासोबतच धूप, अगरबत्ती, आरतीसाठी कापूर घ्यायचा आहे, दिव्यासाठी काही वाती घ्यायच्या आहेत. तर तुम्ही दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालणार असाल तर ते पण घेऊन बसावे. घंटा घ्यायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये शंख असेल तर तो पण घ्यायचा आहे. नैवेद्यासाठी वेगळं पाणी घ्यायचं आहे. तसेच नैवेद्यासाठी 5 प्रकारची फळं घेतली जातात. तरी पण तुमच्याकडे जी उपलब्ध आहे ती तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर गणपती बाप्पांसाठी आपल्याला नवं कोरं वस्त्र किंवा लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे. हात पुसण्यासाठी एक नॅपकिन, त्यासोबतच तूप घ्यायचं आहे. प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी आपल्याला थोडंसं तूप लागतं. सोबतच अभिषेक करण्यासाठी तामण आणि पळी घ्यायची आहे. विड्याचं साहित्य घ्यायचं आहे. त्यामध्ये खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, नाणं एवढं घ्यायचं आहे. त्यासोबतच कलशामध्ये टाकण्यासाठी पण आपल्याला एक सुपारी आणि नाणं घ्यायचं आहे. आणि गणपतीचं प्रतीक म्हणून आपल्याला एक सुपारी घ्यायची असते. तर तुम्ही या सुपारीऐवजी देवघरातील गणेश मूर्ती घेतली तरी चालेल. या दिवशी मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे आपल्याला नैवेद्यासाठी मोदक घ्यायचे आहेत. पण काही कारणाने तुम्ही बनवले नसतील तर लाडू, पेढे अथवा मिठाईचा नैवेद्य दाखवू शकता. पण गणपती बाप्पांना मोदक अतिप्रिय आहेत. पाटाभोवती काढण्यासाठी रांगोळी घ्यायची आहे. तसेच गणपती बाप्पांना सर्वाधिक प्रिय असलेली दुर्वा घ्यायची आहे. 3 पाने असलेली दुर्वा श्रेष्ठ मानली जाते. तर 21 दुर्वांची पिंडी बांधून घ्यायची आहे. सोबतच थोडासा आघाडा घ्यायचा आहे. गणपतीला प्रिय असणारं लाल जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे. काही विड्यांची पानं, गजरा, काही लाल पिवळी फुले, गणपती बाप्पांसाठी फुलांचा हार आणि कलशावर ठेवण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे. तसेच एका कलशामध्ये आपल्याला 80% शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या कलशावरती स्वास्तिक आणि 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. तसेच 2 समई घ्यायच्या आहेत. समईमध्ये तेलवाती घालून घ्यायच्या आहेत. पूजेमध्ये पण समईचा एक मोठा मान असतो. तसेच गणपतीसाठी काही सजावटीचं साहित्य घ्यायचं आहे. तुम्ही अलंकार घालणार असतील तर ते पण घेऊन ठेवू शकता. त्यासोबतच एखादा तुपाचं निरांजन घेऊ शकता आणि गणपतीसाठी तुम्ही जरी टेबल ठेवला असेल तर त्या टेबलवरती पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यामुळे पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. आणि काही जण या पूजेमध्ये पत्री पण ठेवतात. आम्ही आमच्या भागामध्ये नाही ठेवत. फक्त आम्ही हरितालिकेच्या दिवशी पत्री ठेवतो. आणि गणपतीच्या दिवशी जर तुम्ही ठेवणार असाल तर त्यामध्ये मोगरा, माका, बेल, दुर्वा, धोत्रा, तुळस, शमीपत्र, आघाडा, रुई, डाळिंब, कर्दळी एवढ्या पत्री घ्यायच्या आहेत. किंवा तुम्हाला ज्या मिळतील त्या घेऊ शकता किंवा 5 घेतल्या तरी चालतील. आणि पूजेला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. तर एवढं साहित्य आपल्याला पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी लागणार आहे. यापैकी एखादं साहित्य कमी जास्त असलं तरीही चालेल. फक्त मनोभावे पूजा करावी. कारण शेवटी भाव महत्त्वाचा असतो. आपण अगदी शुद्ध अंतःकरणाने मनापासून केलेली पूजा देवापर्यंत नक्कीच पोहोचते. त्यामुळे आपल्याला उपलब्ध होईल त्या साहित्यामध्ये मनोभावे पूजा करावी. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.